मेहकर येथील जिजामाता कन्या शाळेत सुरू असलेल्या टंकलेखन परीक्षेदरम्यान शुक्रवारी 10 जुलैला सकाळी अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने परीक्षेत मोठा अडथळा निर्माण झाला। महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे परीक्षार्थ्यांना बराच वेळ वीज येण्याची प्रतीक्षा करावी लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले। जिजामाता कन्या शाळेत मागील 8 ते 10 दिवसांपासून टंकलेखनाच्या परीक्षा सुरू आहेत। शुक्रवारी सकाळी सुमारे 8 वाजता परीक्षेला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच शाळा परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला। याबाबत महावितरणचे उपविभागीय अभियंता कळसकर यांना माहिती देण्यात आली। त्यानंतर सुमारे अर्धा ते पाऊण तासाने वीज पुरवठा पूर्ववत झाला, मात्र काही वेळातच तो पुन्हा खंडित झाला। या संदर्भात उपविभागीय अभियंता कळसकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। टंकलेखन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अनेक दिवसांपासून मेहनत घेतली होती। भविष्यातील संधी लक्षात घेऊन ते वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर उपस्थित झाले होते, मात्र वीज पुरवठा खंडित झाल्याने परीक्षा विस्कळीत झाली आणि विद्यार्थ्यांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागले। महावितरणाच्या बेजबाबदार कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न परीक्षार्थी आणि पालकांनी उपस्थित केलाय। वृत्त लिहेपर्यंत जिजामाता कन्या शाळेत वीज पुरवठा पूर्णपणे सुरळीत झाला नव्हता आणि परीक्षार्थी वीज सुरू होण्याच्या प्रतीक्षेत ताटकळत बसले होते।